आता बघूयात निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातले टॉप 9 अपडेट्स। निकालाआधीच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी तर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे बिनविरोध तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। पनवेलमध्ये सुद्धा भाजपनं खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध। विरोधात कुणीही उमेदवार नसल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाही। मुंबईमध्ये 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार नाहीत। शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून उमेदवार या ठिकाणी नाही। एबी फॉर्म्स दिल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल नाही। धुळे महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपनं आता खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले या बिनविरोध तर विरोधातले उमेदवारांचे अर्ज बाद। उज्ज्वला यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातनं भाजपात प्रवेश केला होता। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे। संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे। योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे। तर नागपुरात भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा सुटला। 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा 8 पैकी 6 जागांवर भाजपचे उमेदवार देणार तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट चर्चेत तर कुछ कह गए कुछ सह गए कुछ कहते कहते रह गए। गुलजार यांची कविता फेसबुक पोस्ट करत मेधा कुलकर्णींचा पक्षाला घरचा आहे। मला काहीही नकोय मंत्रिपदाच्या प्रश्नावर कोकाटेंची प्रतिक्रिया। रुग्णालयातनं बाहेर आल्यानंतर कोकाटेंची ही पहिली प्रतिक्रिया। सदनिका प्रकरणामध्ये माजी मंत्री कोकाटे हे रुग्णालयातनं न्यायालयात दाखल। माहीममध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून श्रद्धा पाटील यांची बंडखोरी। प्रभाग क्रमांक 182 मधून भाजपकडून राजन पारकर हे उमेदवार। सध्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढतींचं चित्र नेमकं कसं आहे पाहूयात। पुण्यामध्ये भाजपकडून यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून नव्यांना संधी तर काही आमदार आणि नेत्यांच्या मुलांना सुद्धा तिकीट नाकारली तर 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं। नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसेची युती तुटली। मनसे स्वबळावर 23 जागांवर लढतीये तर ठाकरे गटाचे स्वबळावर 58 उमेदवार। विदर्भातील 4ही महापालिकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तर अमरावती आणि अकोल्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात। नागपुरात काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली। काँग्रेसकडून 151 उमेदवार रिंगणात तर पवारांच्या राष्ट्रवादीने 79 एबी फॉर्म्सचं वाटप केलंय। पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 124 आणि 40चा फॉर्म्युला। मात्र आम्ही 70 अर्ज भरले असल्याचा अंकुश काकडे यांचा दावा। अर्ज माघारी घेईपर्यंत 2 राष्ट्रवादीच यांचं चित्र स्पष्ट होणार नाही। जालन्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये युती तर हे 2 पक्ष एकत्र लढण्याचे राज्यातील एकमेव उदाहरण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 50 तर मनसेनं 6 जागांवर उमेदवार उभे केलेत। काही अपक्ष उमेदवारांना सुद्धा पुरस्कृत केलं जाणार आहे। कार्यकर्ते एबी फॉर्म्स माघारी देणार नाहीत। पुण्यामध्ये शिंदेची शिवसेना 165 जागा लढवणार। प्रणव धंगेकर धनुष्यबाणावरच लढणार। रवींद्र धंगेकरांकडून स्पष्ट। फॉर्म फुटलेला कोण आता त्याचे चिंध्या गोळा करणार। आता सगळे लढणार 165 लढणार। उरलेल्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे। पुण्याच्या मुळशीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही मोर्चे बांधणी सुरू। नाशिकमध्ये रिपाई आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातनं निवडणूक लढवणार। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये प्रकाश लोंढे तुरुंगात। न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रकाश लोंढेंनी अर्ज दाखल केलाय।